150-200 किलोमीटरवरून तुम्ही भरतीच्या ग्राउंडला चाललाय तर हा व्हिडिओ नाही पाहिला तर तुम्ही 1-2 मार्क सहजपणे घालवसान. आत्ताच व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे भरतीच्या टायमाला जाऊन बघायला. ग्राउंडच्या आदल्या दिवशीच तिथं पोहोचणं खूप महत्वाचं आहे. नाही तर ग्राउंडच्या दिवशी त्या दिवशी निघाला 100 किलोमीटर टू व्हीलर वरती, बांधला तोंडाला काळकाटल्याला रुमाल, चालणार नाही. एक दिवस अगोदर तुम्ही तिथं पोहोचलं पाहिजे आणि राहण्यासाठी एखादी रूम बिम करून राहा. कोणत्या कार्यालयात राहायला रस्त्याला झोपला नुकसानकारक आहे. दुसऱ्याच्या तापाला तर ग्राउंड निघणार नाही. एकही चूक झाली नाही पाहिजे. 500 रुपये गेले तरी चालतील पण राहण्याची सोय झाली पाहिजे. ग्राउंडच्या आदल्या दिवशी चपाती भाजी खायची रेग्युलर प्रमाणे आणि 6 ते 7 तासाची पण झोप पाहिजे. जास्त विचार करत बसायचा नाही. चालू प्रवासामध्ये पाणी पित जायचं. तुम्ही चालू प्रवासामध्ये पाणी पित नाही तर बॉडी डिहायड्रेट होते. हायड्रेशन मध्ये बॉडी ठेवायची आणि पाणी पित राहायचं. बाहेरचं कोल्ड्रिंक पिणे टाळा, चहा पिणे टाळा. प्यायचं असेल तर ORS प्या, इलेक्ट्रोलाइट्स प्या किंवा नारळ पाणी प्या. प्रवासामध्ये जे तुम्ही घरून बनवून आणलेलं आहे, जे तुम्ही घरी खाता तेच रेग्युलरचं खायचंय. बाहेर हॉटेल दिसलं, घरून पैसे दिल्यात, गेला 1000 रुपये घेऊन खाल्लं मटण चिकन, तसं करायचं नाही. बाहेरचे पदार्थ चुकूनही खायचे नाहीत. ग्राउंड झाल्यानंतर काय खायचे ते खा आणि रात्री झोपण्याच्या अगोदर मस्त पायाची मालिश करून झोपायचं, जेणेकरून उद्या आपल्याला ग्राउंड एकदम मजा आली पाहिजे. त्याची आईला सगळ्यात महत्वाची गोष्ट मागायची पण सांगितली, कुठं रस्त्यावर झोपून नका. रस्त्यावरचा वडापाव खाऊ निघू नका. कुणाचं लेबळ उतू चाललंय, पैसे उतू चाललं, त्याने वडापाव वाटप केलं, पोहे वाटप केले, तिथं ठाक खाऊ नका. 200 रुपयाच्या जाऊ द्या पण राईस प्लेट खावा, पण पोटाला मारू नका, उपाशी झोपू नका. ग्राउंडच्या दिवशी दुसऱ्यांचा टायमिंग बघून घाबरून जाऊ नका. दुसरं काय एखादा सप्लिमेंट एक्स्ट्रा यूज करू नका. जास्त वॉर्मअप करू नका. जास्त ओव्हर थिंकिंग टाळा. प्रत्येक शब्द लाख मोलाचा आहे. जे 200-300 किलोमीटरचा प्रवास करून येणार आहे ना, त्यांची ग्राउंडची परीक्षा त्या प्रवासाचं सुरू झालेली आहे. समजलं का? चांगली झोप, चांगलं जेवण आणि चांगला आराम हेच तुमचे दुसऱ्या दिवशीचे मार्क वाढू शकतात. व्हिडिओ खूप लाख मोलाचा आहे. आपल्या जवळच्या मित्रांना टाक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ सेव्ह झालाच पाहिजे, कारण की आपल्या फायद्याचा एक चूक एक मार्क. जय महाराष्ट्र.